लय दिवस झाले बाजारातून आणलंय गुलाबजामचं पीठ चितळेचं. मग एक भांडं घेतलं, 200 ग्रॅम पीठ आहे ना त्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि मग मस्तपैकी दूध टाकून गोळा केला. तुम्ही पाणी बी टाकू शकता. पण मी टाकलं बुवा दूध, म्हणलं घेऊन पाहू थोडंफार. आणि मग तेलही टाकायचं वरून आणि नुसता गुरगुरीत गुरगुरीत गोळा करून घ्यायचा. आणि मग आहे ना तो मोठा गोळायचे बारीक नुसते असे चिनकुले चिनकुले मस्तपैकी नन्हे मुन्ने चिन्ने गोळे करून घ्यायचे. एक कढई घ्यायची, त्याच्यात थोडं तेल घ्यायचं आणि गॅस जरा कमीच ठेवायचा, म्हणजे आतून कच्चे राहणार नाही. मग सगळ्यांना संगच पोहायला सोडायचं एका मागे एक मस्तपैकी. मग चांगले काळे कुळकुळीत झाले का एक पातेलं घ्यायचं आणि त्याच्यात जे ना 200 ग्रॅम पिठाला अर्धा किलो साखर आणि अर्धा लिटर पाणी आणि नुसतं गाद 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 उकळून घ्यायचं चहावानी. झालं ना पाक तयार. आणि मग यांना परत गार पाकात पोहायला सोडायचं. झाले मग गुळचाट गुलाबजामुन. कसे दिसतंय?